आणि साई भक्त आणि गावकरी अशा सर्वांचं मी स्वागत करतो। आपण ज्या क्रांतियोग मंडळाच्या कार्यक्रमाला आला तर अशा या क्रांतियोग मंडळाची थोडीशी माहिती आपल्या अतिथींना व्हावी असं म्हणून मी थोडंसं विस्ताराने सांगतोय। क्रांतियोग मंडळ म्हणजे काय तर क्रांतियोग मंडळ हे 33 वर्षापासून आपल्या शिर्डीच्या नगरीमध्ये एक निर्व्यसनी संघटन असं निर्माण करण्याचं एक ध्येय ठेवलं आणि ते निर्व्यसनी संघटन आता नावारूपाला खूप मोठ्या प्रमाणात आलं। या संघटनेमधले कोणीही कार्यकर्ते व्यसन करत नाही, एक आदर्श शिर्डीला द्यावा असा मानस असताना सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून तो मानस पूर्ण केला आणि आतापर्यंत तो तगाय चालू ठेवलं। क्रांतियोग मंडळ करतं तरी काय तर शिर्डीच्या या पुण्यनगरीमध्ये आपण बाबांची सेवा करावी आणि सेवेचं माध्यम आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी आम्हाला घालून दिलं। या मंडळातील अनेक कार्यकर्ते म्हणजे 90% कार्यकर्ते हे संघाचे कार्यकर्ते आहेत। त्यामुळे संघाचं जो विचार आहे, आचार आहे, जे नीती आहे, रीती आहे, जी सेवा आहे, हे जोपासण्याचं काम म्हणून मंडळाने केलं। म्हणजे एक छोटंसं उदाहरण, गेली 20 वर्षापासून साईबाबांचा रथ आणि पालखी जेव्हा गावातून मिरवल्या जाते त्यावेळेस अनेक साई भक्तांना सुखरूप दर्शन व्हावं, चांगलं दर्शन व्हावं यासाठी या मंडळातील कार्यकर्ते हे त्या भक्तांची व्यवस्था करण्यामध्ये जुंपलेले असतात। अनेक तरुण आपला व्यवसाय उद्योग सोडून त्या काळामध्ये बाबांच्या पालखीबरोबर असतात। त्यानंतर शिर्डीमध्ये हिंदू साम्राज्य दिन, ज्यावेळेस हिंदूंचं साम्राज्य निर्माण झालं अशा दिवशी छत्रपती शिवरायांचं जे हिंदू साम्राज्य दिनाचा कार्यक्रम आहे तो सुद्धा जोमात साजरा केला जातो। गावामध्ये आपल्या द्वारकामाई समोर जी होळी होते गेली 30 वर्षापासून त्या होळीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन गावातील लोकांचा कसा मोठा उत्सव साजरा होईल अशा पद्धतीने या द्वारकामाई समोर जे होळीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या क्रांतियोग मंडळाचा मोठा सहभाग असतो। दिवाळीमध्ये अनेक साई भक्त या शिर्डीमध्ये येतात आणि बाबांच्या नगरीमध्ये बाबांच्या समोर बाबांच्या दरबारात एक तरी दिवा लावावा असा त्यांचा मानस असतो। त्यासाठी क्रांतियोग मंडळाने गेली काही वर्षापासून याच द्वारकामाई समोर एक दीपक बाबा के नाम असं करत एक मोठा जल्लोष दीपोत्सव असा आपण साजरा करत असतो। छत्रपती शिवरायांनी ज्या 350 गडगड किल्ल्यांची निर्मिती केली, जिंकले, ट्रेकर्स या तरुणांचं एक ट्रेक वर्षातून अशा 2 ट्रेकिंग या गडकोट शेखर साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आपल्या सर्वांच्या वतीनं जोरदार टाळ्यांमध्ये आपण स्वागत करत आहात। आपली परंपरा आहे, कर्तव्य आहे की आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करणं हे आपलं प्रामाणिक कर्तव्य आहे। म्हणून मी विनंती करतो उपस्थित असणारे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षजी टाळ्यांमध्ये आपण हा सत्कार करत आहोत। अभिनंदन, खूप खूप आभार। आपला सत्कार सन्मान या ठिकाणी होतोय, खूप खूप आभार। Kada
चिरजुडालंकृत पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता मा साहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो, मा साहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. महाराज गणपती गजपती अश्वपती भूपती प्रजापती स्वर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान द्वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज राजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सरजा रणधुरंधर धर्मवीर संभाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. नमः पार्वते पते नमः पार्वते पते हर हर महादेव. अरे तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ, जय शिवराय. अरे तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ, जय शिवराय. भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे
आज क्रांतियोग मंडळाच्या वतीने श्री गणरायाची पारंपरिक विसर्जन मिरवणूक काढण्यात आलेली आहे। क्रांतियोग मंडळ हे शिर्डी शहरातील असं मंडळ आहे का जे कुठलाही डीजे किंवा अन्य कर्कश साऊंड न लावता पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी ढोल पथकाच्या निनादासह ही मिरवणूक काढत असते। आणि या मिरवणुकीचं वैशिष्ट्य आहे हे ढोल पथक ढोल वाजवणारे सर्व जे वादक आहेत ते शिर्डी शहरातील आहे आणि ते शिर्डी मूळचे आहेत आणि त्यामुळे
स्वतःच्या प्रेरणेने तयार केलेलं हे ढोल ताशा पथक त्याच्या निनादासह या ठिकाणी गणरायांना आम्ही या ठिकाणी निरोप देत असतो। त्याचबरोबर विशेष नैपुण्य असणारे धाडसी बालक, त्याचप्रमाणे स्वाभिमानी दिव्यांग, स्वच्छता कर्मचारी, वेगवेगळ्या क्षेत्रातले विशेष नैपुण्य असणाऱ्या सर्व या ठिकाणी आम्ही नागरिकांचा सत्कार देखील करत असतो। सर्व माता भगिनी मोठ्या संख्येने शिर्डीच्या या क्रांतिक मंडळाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात। विशेष करून महिला भगिनी या ठिकाणी पूर्ण मिरवणुकीमध्ये पूर्ण वेळ असतात, त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रांतियोग मंडळ हे असं मंडळ आहे की इथे कुठल्याही पुढाऱ्याचा, कुठल्याही प्रकारचा, कुणाच्या अध्यक्षाचा किंवा आमच्या स्वतःचा संयोजकाचा कुठलाही फोटो या मंडळामध्ये लावला जात नाही। आपली संस्कृती टिकवणं, ती जोपासणं हेच या मंडळाचं वैशिष्ट्य आहे। त्यामुळे सर्व निर्व्यसनी तरुणांना एकत्र करून वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये या ठिकाणी क्रांतियोग मंडळ आगेकूच करत असतं, सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी सामाजिक कार्यात काम करत असतं।